झाल्याशिवाय हा बीड जिल्हा थांबणार नाही। मी प्रशासनाला विनंती करतो की आपण येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन तनबन धनाने ही लढाई लढू आणि ह्या आरोपींना फाशी होईपर्यंत थांबणार नाही। आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहेत एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। यानंतर सक्षणा सलगर, सक्षणाताई सलगर सगळे खाली बसा। नमस्कार, उभा राहू नका सगळ्यांना। आज बीड मध्ये आम्ही सगळेजण इथं कुठली जात पात म्हणून नाही तर महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही सगळेजण उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांचे कर्तबगार सरपंच स्टेजवरच्या खाली बसा। यांना न्याय मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांनी लढाई करायची आहे। आज माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं, कोणीच उभा राहू नका, खाली बसा। लेकरं अनाथ झालेली आहेत। ही दडपशाही, ही गुंडागर्दी मातीत मिसळल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही। कारण हा लढा कुठल्या जातीचा नाही, हा लढा मराठी माणसासाठी आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आणि संविधानाने चालणार आहे। आज आव्हाडसाहेब असतील, आदरणीय सुरेश अण्णा असतील, आमचा संदीप क्षीरसागर असेल, जात म्हणून नाही तर आपला माणूस म्हणून संतोष अण्णांच्या पाठीशी आहेत। त्यामुळे कोणी कितीही मोठा असला तरी महाराष्ट्राच्या जनतेने घाबरायचं नाही आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या। स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, तुमच्यामुळे कार्यक्रम दिसतो पुढे, खाली बसा अगोदर, खाली या ठिकाणी माजी आमदार सय्यद सलीम भाई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे। स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण खाली बसायचंय। स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती, खाली बसा। आहे तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा। इनके हत्यारों को फांसी की सजा होना चाहिए और संतोष अन्ना के कुटुंबों को न्याय मिलना चाहिए। इसके लिए आए हुए महाराष्ट्र के सभी नेतागण, बीड जिले की सभी प्रमुख कार्यकर्ता भाई और बहनों, संतोष अन्ना के